गुड मॉर्निंग मित्रांनो, ओम साईराम. आता आपण निघालेलो आहे शिर्डीला. परत आपली पदयात्रा चालू झालेली आहे. सकाळच्या वाजले आता 5. आज लेट झालो, उठलो नाही सकाळी, पाय दुखत होते जाम. तर आता निलवंडेवरून आपल्याला डायरेक्ट शिर्डीला जायचं आहे. इथून 40 किलोमीटर आहे अजून. एकदा तुम्ही रस्ता बघू शकता, आता अंधार बघू शकता. इकडं बिबट्यांची भीती आहे, कारण गाववाले बोलले इकडं बिबटे भरपूर आहेत. एकच गाडी एकच आहे रोडला, बाकी काही नाही, सगळं शांत अंधार आहे बघा, एकदम अंधार. हां, बिबटे आहेत ना, बिबट्यांचं त्यांना फोटो बाहेर कर रे. ह्याचा पूर्ण चढा नाही. चला तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे एअरपोर्ट रोडला. इथून अजून बरंचच लांब आहे, तरी पण अजून आम्हाला 15 किलोमीटर चालायचं आहे. हे बघा, हा एअरपोर्ट रोड. आतमध्ये एअरपोर्टची जागा आहे पूर्ण. सूर्य असा उगवला छानसा. हे बघा, हे दिसते जवळ पण लय लांब आहे. आपण त्या टोकावर गेलो, तुम्हाला पुढचं दाखवतो. हे बघा, इथून दिसतो का? हां, ह्या दुकानापाशी गेलो, तिथनं पुढं आपण बघूया काय. आपण आता तिकडल्या टोकावरून इकडल्या टोकावर आले. हे बघा, एवढं लांब आहे. 4-5 किलोमीटरचा एअरपोर्ट आहे रोड. तर मित्रांनो, कंटिन्यू 5 दिवसाच्या परीक्षेच्या नंतरून आम्ही आज 6व्या दिवशी शिर्डीत पोहोचणार. दुपारी आम्ही 12 वाजेपर्यंत शिर्डीच्या 5 किलोमीटर अलीकडे असताना तिथं थोडंसं फ्रेश होणार आणि तिथून मग 3 वाजता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे. चला, तुम्ही पण दर्शनाला या आता फटाफट. कालपर्यंत पाय दुखत होते, पण आज सकाळपासून जशी जशी शिर्डी जवळ येईन तसे तसे असं पाय एकदम दुखायचे थांबलेत. असे चालायला आता काय वाटत नाही आहे. काल जरा झालता प्रॉब्लेम, चालायला येत नव्हतं, थोडा पाय सुजला होता. पण आज काय नाही, आज चकाचक आहे, टकाटकमध्ये आज चालतो आहे बघा. असे भंगारवाल्या का आम्हाला चालावं लागतं, बाटल्या बिटल्या गोळा करत. बोला, काय बोलता आता ह्या गोष्टीवर? मग आता या गोष्टीवर असं चाललंय, असं होतंय की ही बाटली घेतली मी, हे आता टॉयलेटला आम्ही जाणार, बस ती पण फुटलेली आहे. फुटलेले काय करणार. चला मित्रांनो, आता बाटली शोधून द्यावं लागेल त्यांना. एक इमर्जन्सी कॉलिंग आहे. हो, खूप गरजेचं आहे. हां, ते तर गरजेचंच आहे. हे बघा, हे विमानतळाचं समोर झूम करून घ्या एकदा, बघ दाखवतो. हे बघा, आता इथं पोहोचलो आहे आम्ही. इथून 15 किलोमीटर शिर्डी आहे. मित्रांनो, आता आम्ही शिर्डीच्या जवळजवळ आलेलो आहे. इथून शिर्डी 8 किलोमीटर आहे. हा शिर्डीचा लावलेलं आहे. कुणीकडे कसं जायचं, इथून लेप मारून जायचं सरळ. आता सध्या तर आम्ही 3घच आहे, मागं 2 आहेत. थकलेत सगळे आता, त्यामुळे सगळे हळूहळू. आणि आता काय 8 किलोमीटर राहिले, त्यामुळे काय टेन्शन नाही. आता वाजलेत 10:15. 10:15, 11:15पर्यंत आम्ही एक 4 किलोमीटर चालू ना, अजून 1 तासाभरात. 8 किलोमीटर राहिले ना, तर मग तिथं थोडं फ्रेश होऊन. हे पण होराळे गावातलं साईबाबाचंच मंदिर आहे, त्याचं काम चालू आहे. ह्या गावाचा पण इतिहास मोठा आहे, पण मला काय माहीत नाही ह्याचा इतिहास काय आहे. असं बोलतात की सगळ्यात पहिलं साईबाबा इथंच तर राहत होते. असं बोललं जातं की साईबाबा पहिले इथं राहत होते, पण त्यांना भिकारी म्हणून त्यांना इथून हाकलून दिलं होतं. आता ह्याच्या मागचा इतिहास काय माहीत नाही आपल्याला, त्यामुळे आपण काय बोलणार नाही. आपल्याला जायचं आहे साईबाबाला, आपल्याला घ्यायचं आहे दर्शन आज. आणि उद्याच्याला आपल्याला जायचं आहे घरी. उद्या घरी जाऊन करायचा आहे आराम. 6 दिवस झालं पाय दुखायला लागले चालून. आमच्यावर अशी म्हातारी माणसं पण चालतात आहे बघा, जे एकदम जोशमध्ये आहेत. हाय, बोल. हॅलो मित्रांनो, आज आमची पालखी साईकडे पोहोचलेली आहे. अजून 1 किलोमीटर फक्त
बाकी आहे अंतर. आता आपण पालखी घेऊन चाललोय, तुम्हाला संदेश दाखवू. संदेश हे बघा पालखी. 6 दिवस ते 7 दिवस आम्ही आमच्या आम्हाला चालून आम्ही जेवढे चाललो त्याला आम्हाला फळ भेटलं. अक्षरशः आज आमचं दर्शन होणार आहे. आम्हाला चालता सुद्धा येत नाही, पायाला एवढे फोड आलेत तरी पण पोचायचे. ध्येय धरलेला शिर्डीपर्यंत जायचंय आणि आपण चालत चाललेलो आहोत. आणि अक्षरशः ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. 6 दिवसाचं जे स्वप्न होतं ते आज आमचं पूर्ण होणार आहे. बाकीचे पाठीमागे आहेत. मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे. एंट्री झालेली आहे त्याला. बघा इथे कमान आहे. आता आलेलो आहे. इथं आम्ही आता दर्शनाला जाणार आहे. चलो रे आम्ही अर्धा तास झालं आहे आणि जे आता खंडोबाच्या मंदिरात आलो, जाऊन दर्शन घेऊन आलो आहे. आता जे आम्ही शिर्डीमध्ये जे साईबाबाच्या आता दर्शनासाठी पालखी घेऊन चाललेलो आहे. आता आमचे कैलास शिंदे हे 2 शब्द व्यक्त करत आहे. कैलास सर, 2 शब्द व्यक्त करा. आता आपण शिर्डीमध्ये आलोय. शिर्डीमध्ये आपल्याला दर्शनासाठी रांगेत लावावं लागणार आहे. आपले मोबाईल वगैरे आपल्याला लॉकरमध्ये ठेवावं लागेल. त्यासाठी आपली तयारी चालू आहे. ओके, भेटूया दर्शन झाल्यावरती, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. खूप छान झाली आमची पदयात्रा, खूप छान. 2026 नेक्स्ट इयर भेटू 2027. ओके, कमिंग सून, बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल दर्शन झालेलं व्यवस्थित. काल दर्शनाला लेट झालं. काल 7 वाजता आत गेलो आम्ही. 8:30ला दर्शन चालू झालं. 8:30च्या नंतरून दर्शन झालं. पण रूमवर येते आता रूम भेटता 10 वाजले. त्यामुळे व्हिडिओ काय बनवायला जमले नाही. पण दर्शन एकदम मस्त झालं. काय टेन्शन नाही आलं. आता व्यवस्थितच आहे. आता फिरायचं आहे. इथं रूम भेटल्यात 2. आता मार्केट बघूया आपण. चला जरा फिरून येऊया. सकाळ सकाळ फिरून. 1 वाजता आमची बस येणार आहे. 1 वाजता बसमध्ये बसून मग आम्ही आपलं डायरेक्ट आपल्या घरी. मित्रांनो मंदिरात आलेले आहे. आतमध्ये काय आहे बघा तरी. शिर्डीवरनं मित्रांनो मी आता आलो आहे शनी शिंगणापूरला. दर्शन झालेलं आपलं आता. इथं पण नवीन बांधले मंदिर. छानसं असं मंदिर आता एवढे जरा दिसते. छान प्रकारे बनवले. हे बघा, स्वच्छता पण भरपूर टाकाटक ठेवली आहे इथं पण. आता इथून मी जाणार आहे गणपतीला. गणपतीचं दर्शन करून आपलं घरी. शिर्डीचा पण प्रवास झाला, इथला पण झाला. मित्रांनो आता मी रांजणगावला पोहोचलेलो आहे. हे बघा मंदिर. दर्शन झाले.